नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हा सर्वांचे आपल्या सिरीजमध्ये, ज्याचे नाव आहे भटकंती सह्याद्रीची. आणि आपण पोचलो आहोत मोळेश्वर या गावात. सह्याद्रीच्या घनदाट झाडीतून जाणारी ही पाऊलवाट निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव देऊन मनाला एक वेगळाच आनंद देते. हिरवीगार झाडी, शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिल आवाज आणि हलकासा वारा यामुळे मनाला शांतता आणि आनंद निर्माण होतो. या पाऊलवाटेवर चालत असताना मिळणारा अनुभव मनाला एक नवं चैतन्य देतो. सह्याद्रीच्या या जंगलातील प्रत्येक पाऊल आणि त्याच्या मार्गातील निसर्गाच्या विविध छटा मनाला एक वेगळाच आनंद देतात. असे दृश्य पाहून मनाला खरंच आनंद आणि शांती मिळते. एखाद्या मोकळ्या जागेत, हिरव्यागार झाडांच्या सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात असणे म्हणजे एक अद्भुत अनुभवच असतो. एखाद्या गडबडीत किंवा रोजच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर पडून अशा ठिकाणी जाताना खूप छान वाटतं. निसर्गाच्या सानिध्यात राहून थोडा वेळ स्वतःसाठी घालवणे खूपच आनंददायक असतं. मोळेश्वर गावातील हे पांडवकालीन मंदिर खूपच खास आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे मंदिर आपल्याला पुरातन वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंदिराच्या परिसरात असलेला निसर्ग आणि शांतता मनाला प्रसन्न देण्याचे काम करते. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मोळेश्वर हे गाव निसर्गाच्या रमणीयतेसाठी प्रसिद्ध आहे आणि या मंदिराच्या भेटीने आपल्याला ऐतिहासिक वारसा आणि निसर्गाचा आनंद घेता येतो. सह्याद्रीतील धबधबे, वळणदार रस्ते आणि मनमोहक निसर्ग दृश्य पाहताना मन खूपच प्रसन्न होते. मान्सूनच्या काळात तर आपल्या सह्याद्रीची शोभा आणखीनच वाढते. जेव्हा हिरव्यागार झाडांनी सजलेले डोंगर, धुक्यांचे गुंफणारे थर आणि सह्याद्रीतील हे निसर्गप्रेमी ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्स यांसाठी तर हा एक स्वर्गच आहे.